ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगलीत खड्ड्यांमुळे महिलेचा मृत्यू, लोकहित मंचकडून रास्ता रोको आंदोलन। सांगली एसटी स्टँड ते कोल्हापूर रोडवरील खड्ड्यांनी अखेर जीव घेतला आहे। या रस्त्यावर झालेल्या अपघातात शीतल प्रकाश आंबरे या निष्पाप महिलेचा मृत्यू झाला असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत लोकहित मंचकडून वारंवार तक्रारी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत होतं, मात्र संबंधित विभागाने कोणतीही दखल घेतली नाही असा आरोप मंचकडून करण्यात आला आहे। त्यामुळे हा अपघात घडून शीतल आंबरे यांचा जीव गेला असं स्पष्ट करण्यात आलं। जबाबदार अधिकारी व संबंधित विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही लोकहित मंचकडून करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापूर रोडवर लोकहित मंचच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मृत महिलेच्या कुटुंबियांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी, तसेच रस्त्याचे काम तातडीने सुरू करून नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली। आंदोलनाचे नेतृत्व लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे, युवा नेते राजू नलवडे आणि मनसूर नाईक यांनी केलं। यावेळी एमआयएम शहराध्यक्ष टिपू इनामदार, अबू गडेकर, यासिन मुल्ला, रमजान मदारी, अकबर मदारी, आतिश कुरेशी, आवेश काझी, तेजस तोही, नितीन कांबळे, अजिंक्य ताटे, अभिजित हर्ष आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। कालच रात्री आकाशवाणी रोडला एका आमच्या भगिनीचा अपघात आणि त्या अपघातामध्ये तिचं निधन झालं। आम्ही जाहीर निषेध करतो महानगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा, त्यांच्यावर सदोष गुन्हा दाखल व्हावा अशी आमची लोकहित मंच आणि 15 नंबर वार्डातील राजूभाई आहेत, मनसूरभाई आहेत, 18 मधील नागरिक आहेत, त्यांच्या वतीनं आम्ही आज इथं रास्ता रोको आंदोलन केलं। किती केळसवाना या रस्त्याच्या वारंवार आम्ही पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेब असो, पालकमंत्री असो, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, चांगले रस्ते असताना सुद्धा PWD विभागाने सांगली मिरज रोड केला, पण कोल्हापूर रोडला आमच्या दुर्लक्ष केलं। एवढे प्रमाणात खड्डे झाले, रस्त्याच्या अक्षरशः चाळण झाल्या आणि अधिकाऱ्यांचं सुद्धा कुठं वारंवार या रोडला अपघात होते। काल आमच्या भगिनीचा इथं एसटीचा अपघात झाला, त्यात तिचं निधन झालं। की निर्लज्जपणाचा कळस आहे की बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा, यांना लाज लज्जा नाही, टक्केवारीचा बाजार फक्त झालेला आहे। हा रस्ता अजून केलेला नाही। पालकमंत्री पण कोल्हापूरला जाताना या रोडनं जातात, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना काय वाटत नाहीत का जनतेचं? आमचा लोकहित मंच व 18 नंबर वार्डातील नागरिकांच्या वतीनं आम्ही आज रास्ता रोको केला आणि अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला आणि आमच्या भगिनीला पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आम्ही मागणी करतो की तात्काळ तिला मदत मिळावी अशी आम्ही लोकहित मंचच्या वतीनं मागणी करतो। महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा PWDचे अधिकारी असतील, त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार आहात? यांना लाज लज्जा हा शब्द आम्ही वापरतो, नालायक अधिकारी आम्ही शब्द वापरतो। कारखाना अभियंता म्हणतात की ड्रेनेज महानगरपालिकेचा ड्रेनेज विभागानं हे खोदायचं, त्याचा आमच्याकडे अजून काय आलेलं नाही आणि बांधकाम विभाग काय करते, झोकेचं सोंग घेते काय की त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी तुम्ही करताय? लोकहित मंच 18 नंबर वार्डातील सर्व नागरिक आणि युवा नेत्यांच्या वतीनं मागणी आहे की त्यांच्यावर सदोष म्हणून गुन्हा दाखल तात्काळ झाला पाहिजे असे आमचे लोकहित मंचच्या वतीने मी करत आहे अधिकाऱ्यांच्यावर।